आता जाणारच म्हणतीयस? होय, पर आता गडावर नाही जाणार. ते मला भेटायला बाहेर येणार आहेत. आता लई विचारत बसू नकस. अरे किती काळजी करशील, जाऊ दे तिला. मी आज तुला काय बी सांगितलं नाही, पण म्हणून लागलीच समजा सांगेन असं बी नाही. पर त्याला कारण आहे बा. तुला राग आला असेल तर राहू दे. काळजी वाटते बघ. बा नग काळजी करूच र. अगं बापाचं काळीच आहे, काळजी वाटणारच. मी आता तुला एवढंच सांगेन का समजा चांगलंच घडलं आहे, म्हणून मी त्यासनी भेटायला चालल्या. पर त्यासनी भेटायला जाताना लय धडधड होतीये बघ. अगं चांगलंच आहे ना व, पण तेवढं तरी सांगायचं. आता हाताच उभं नगर हाऊस, जा बेगी बेगी. होय, येते म्या. माझे आराध्य श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी माता यांनी बानूला त्यांच्या मूळ रूपात दर्शन दिले. आजवर मी तिचा गुरु म्हणून तिला मार्गदर्शन करत होतो, पण कधीही माझ्या आराध्याबद्दल मी तिला कळू दिले नाही. परंतु आता तिला सारं कळलं आहे, आणि आता मी काही केले नसले तरीही लोक म्हणणार की या नारदानेच सगळे केले. बालगणेश, श्री गणेश, मुलीवर चिंतित दिसतात. नारायण नारायण. श्री गणेश, खरं तर अस्वस्थ होण्यासारखे काय आहे हे मलाही कळत नाही. इंद्रदेवांना त्यांच्या प्रयत्नात इतके यश येईल याची मी कल्पनाच केली नव्हती. परंतु आता मला माझ्यावरचे दायित्व वाढले आहे असे वाटत आहे. तुम्हाला कोणती चिंता वाटते आहे हे स्पष्ट सांगा. आता आख्यान सांगताना याचे भान ठेवावे लागणार आहे की या गडावर आता बानूला देखील प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी कोण आहेत हे ठाऊक आहे. त्यामुळे आता आख्यान सांगताना ते कसे सांगावे याचा मी विचार करतो आहे. तुम्ही आतापर्यंत जे आख्यान करत होता तसेच ते करावे. यात तितका विचार करण्यासारखे काय आहे? परंतु श्री गणेश, या आधीची गोष्ट वेगळी होती. प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी हे कोण आहेत हे ना बानूला ठाऊक होते ना श्री म्हाळसा देवींना. परंतु आता ते बानूला कळले आहे, आणि त्यामुळे आख्यान सुरू असताना जर बानू काही म्हणाली आणि श्री म्हाळसा देवींच्या हे ध्यानात आले की प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी यांच्याबद्दल काही गुप्त रहस्य आहे, तर अशा वेळी काय करावे? असं ज्यावेळी घडेल त्यावेळी मी असेन तिथे, चिंता नसावी. चंदनपुरी, जेजुरीतून तुला कोण कोण भेटायला आला? जेव्हा मी तुझा विवाह मोडण्यासाठी आलो तेव्हा माझे विघ्न दूर करणारे प्रधानजी होते.
बानूला मी ह्या आधीही भेटले आहे, परंतु आता तिच्या मनाची अवस्था काय असेल हे मी समजू शकते. आम्ही कोण आहोत हे तिला कळलं आहे आणि ते तिच्याकडून गुप्त कसं राहील हेही पाहायला हवं. म्या ज्यांना परदानजी आणि लक्ष्मी देवी समजत होते ते विष्णुदेवन लक्ष्मी देवी आहेत हे समजल्यापासून त्यांना कधी एकदा भेटल असं झालं आहे मला. ते मोर येत्याल तेव्हा माझं काय होणार आहे मलाच ठाव नाही. प्रत्यक्ष या इंद्राला माघार घ्यायला लावणारे कुणी सामान्य मनुष्य कसे असू शकतील? तुम्ही सगळे या, मी येईन नंतर. म्हाळसा, मी जो निर्णय घेतला आहे तो तुला आवडलेला दिसत नाही. म्हाळसा, बानूला प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना इथे भेटायचं होतं आणि तुला तिचं इथे गडावर येणं नको होतं, म्हणून मी त्यांना बाहेर भेटावं असं सांगितलं. तुम्ही घेतलेले सगळे निर्णय योग्य असतील, पण ते माझ्यासाठी योग्य ठरत नाही. पण म्हाळसा, त्यांना जर भेटू नाही दिलं तर तुझ्या हाती काय लागणार आहे? त्यांना भेटून बानूच्या हाती देखील काय लागणार आहे? तिला जे काही हवं आहे ते ती शोधते आहे, त्यासाठी ती धडपडत आहे. तेव्हा तिच्या हाती काय लागेल हे येणारा काळच ठरवेल. हो ना, मग येणाऱ्या काळासाठी मी काय करायचं? कुणालाही माझ्या घरात येऊ द्यायचं? तिला, जिने माझ्या संसाराची सगळी स्वप्न धुळीत मिळवली, नाही, ते मी कदापि होऊ देणार नाही. आणि मला जर त्यांना थांबवायचं असतं तर मी तेही केलं असतं. वेळेप्रसंगी तुमचा रोषही मी ओढून घेतला असता. तुम्ही माझे आराध्य आणि पती असूनही म्हाळसा, हा क्रोध शांत कर, कारण तूच यात जळत आहेस.
अगं काय हे, तुझ्या डोळ्यात पाणी का? मला काय बोलावं हे सुचना झालं आहे. मी आणि प्रधानजी कोण आहोत हे तुला कळलं असलं तरी त्यामुळे बावरून जाऊ नकोस. मी कोण कुठली, तुम्ही मला माया लावली, मी आहे कधी बी करणार नाही. अगं तू आहेसच प्रेम करण्यासारखी. प्रत्यक्ष श्री खंडेरायजीच्या प्रेमात अधीन झाले की कोणी सामान्य स्त्री कशी असेल? देवन देवीचा अवतार आहेसा तुम्ही. अजून बी तुम्ही दिलेलं दर्शन माझ्या डोळ्यामोरनं जात नाही. त्याचं श्रेय देवेंद्रांना जातं. वयजी, त्यांनी माझ्यासाठी ते केलं आहे त्याचे लय उपकार आहेत बघा माझ्यावर. बाणाई, आता तुझं दायित्व आणखीन वाढलं आहे. मी आज समजले नाही जी. देवेंद्रांकडून तुला जे सत्य कळलं आहे ते तुला गुप्त ठेवावं लागेल. वयजी, मी आहे कुणासनी बी सांगणार नाही. ते तेवढं सोपं नव्हे. तू याचं दडपण घेऊ नकोस, परंतु हे लक्षात ठेव, हे महाराजासने ठावा आहे का? त्यांच्यापासून काहीही लपून राहत नाही. पर ते माझं गुरु आहे ते. मग मी हे समजा त्यांच्यापासून कसं लपवू? एक वेळ तुझ्याकडून हे रहस्य कुणाला कळणार नाही, गुप्त राहील. परंतु नारद मुनींचं काही सांगता येत नाही. ते कोणालाही सांगणार नाही, कारण त्यामुळे काय होऊ शकतं हे त्यांना ठाऊक आहे. बाणाई, एक गोष्ट लक्षात असू दे, श्री म्हाळसा देवींना ह्याची कल्पना आहे की काहीतरी अद्भुत घडलं आहे, परंतु ते तुझ्या बाबतीत घडलं आहे हे त्यांना ठाऊक नाही. त्यासनी ठाव नाही तुम्ही कोण आहे ते? नाही. आणि म्हणूनच तुला काळजी घ्यावी लागेल. आता आख्यान सुरू होईल तेव्हा असे अनेक प्रसंग येतील जेव्हा तुला हे सारं सांगण्याचा मोह होईल, परंतु त्यावेळी संयम ठेव. बानू, तू काळजीत दिसते आहेस. तसं काय बी नाही बघा. तू सांगितलं नाहीस म्हणून ते लपून राहणार नाही. याचं असं आहे का, घरी समजास नाही असं वाटतं का मी त्यांच्यापासून काहीतरी दडीवला? मला तर असं वाटतं का मी पहिल्यासारखी राहिलेच नाही आता. परंतु हे आता होणारच. तुला त्याला सामोरं जावं लागेल. पण आज पतूर मी बापासून काय बी नाही दडीवलं. पर आता बाची घालमेल बघितली की मला लय अवघड जाते. बाणाई, पूर्ण सत्य एक ना एक दिवस बाहेर येणारच आहे. ती घटना कधी घडेल हे आत्ता सांगता येणार नाही. तेव्हा सगळ्यांना सगळेच अर्थ लावता येतील. परंतु तोपर्यंत आपल्याला हे सगळं सांभाळावं लागेल. व्हायची ज्यावेळी तुला असं वाटेल की हे सगळं खूप अवघड आहे, त्यावेळी हा विचार कर की श्री खंडेराय हे प्रत्यक्ष श्री महादेव असून मनुष्य धर्माचे सगळे भोग सहन करतायत.
हे सगळं संपवून टाकणं त्यांना सहज शक्य आहे, परंतु ते तसं करत नाहीयेत. तुला खूप मोठं ध्येय गाठायचंय बाणाई. त्यामुळे आता छोट्या छोट्या दुःखातून बाहेर ये. आतापर्यंत तुझ्या सहाय्यासाठी नारद मुनी, श्री खंडेराय आणि देवेंद्र होते, आणि आता ह्या पुढे आमचे शुभाशीर्वादही तुझ्यासोबत आहेत. पर तुम्ही असालच ना आता? नाही, मी आणि हे आम्ही दोघंही नसू. म्हणजे तुम्ही कुठं चालला आहे का? हो, पर मग माघारी कधी येणार? आम्ही आता परत येणार नाही बानू. बानू, स्वतःला सावर आता. अगं, ही वेळ येणारच होती. नवरात्र संपताच आम्ही स्वगृही जायचं ठरवलं होतं, आणि आता तुलाही मार्ग सापडला आहे. जाण्याआधी तुला भेटून जावं म्हणून आलो. तर आता तर कुठं दर्शन घडलं तुमचं मला. तुमची सेवा करायला बी नाही मिळाली व. तुझ्या भावना मला कळू शकतात, परंतु ह्या वेळी थांबणं अवघड आहे. आम्ही इथे नसलो तरी श्री खंडेराय आहेत तुझ्यासोबत. काळजी घे. ते आहेत, पर ते नाही सांगणार मला ह्या मोर कसं जायचं ते. ते शब्दात बांधलं गेलं आहे. आता या पुढचा मार्ग तुला प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीच दाखवतील. विष्णू लोक आमची वाट पाहतो आहे. तेव्हा अहो, तुम्ही तरी सांगा ना देवींना. मी त्यांना थांबवू शकत नाही, आणि आता तर त्या माझं ऐकणारही नाहीत. आज तर मी माझ्या देवाकडे काय बी मागितलं नाही, पण तुम्ही मला दर्शन दिलं आहे. माझा जन्मच सार्थकी लागला. मला असं वाटतं का भक्तांना देवाकडे काय बी मागू नये, पर आज मला एक आशीर्वाद द्यायचे. बाणाई, हा आशीर्वाद तुला श्री लक्ष्मी देवी देतील, आणि त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द सत्यात उतरेल. काय हवं आहे बानू तुला? माग. ह्या क्षणी तू जे मागशील ती इच्छा पूर्ण होईल.